नमस्कार मित्रांनो. सकाळी नमस्कार मित्रांनो सकाळी 5:15 झालेले आहेत. चला तर आपण आता पाहूयात, थोडं एक्सप्लोअर करूयात. पहिल्यांदा आपण सनराईज पाहायला जाऊयात. चला तर मग आपण निघालो आहे खरं या बाजूने, पण अजून सूर्याची लालिमा वगैरे, म्हणजे सूर्य उगवताना जी लालिमा वगैरे दिसते ती काय अगदी खास दिसते असं मला वाटत नाही. आता कशी सूर्य उगवताना दिसतोय की नाही दिसतोय हे आपण पुढे जाऊन पाहूयात. पण मी त्या दिशेने तर निघालो आहे बाबा. सूर्योदय पाहायला मी निघालो आहे म्हणतोय मी तुम्हाला. या बाजूने कुठून तरी सूर्योदय होणार आहे, पण मला जी वाटत होती जी मस्तपैकी लालिमा असेल त्या अद्याप तरी काय दिसत नाहीत. कारण 5:22 झालेलं आहे. सूर्योदय होते की नाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसतो आहे की नाही, किंवा कशा प्रकारचा दिसेल काही मला कल्पना नाही आहे. मी आत्ता अजूनही नेबरहूडच्या बाहेरच पडतो आहे, अजून मेन रोडला लागलेलं नाही आहे. ते नेबरहूडमधनं बाहेर राहतानाच फक्त एक 5-7 मिनटं तरी मला लागतात नेबरहूडमधनं. हे जे माझ्या दोन्ही बाजूने मी नेबरहूडमधनंच चालतो आहे. अजूनही मला त्या दिशेने जायचं आहे, म्हणजे तिकडे मी आत्ता समोर हे झाडाच्या मागे जे दाखवतो आहे तिकडून सूर्योदय होतो आहे. इथून सापडतात नाही घरं ह्या अशा बोर्डवरनं. कारण सिमिलर सगळी घरं सारखीच असतात ना. आपल्यासारख्या नवख्यांना, माझ्यासारख्या नवख्यांना ना हे रस्ते परत सापडत नाही. अर्थात मला प्रॅक्टिस झालेली आहे. मी आता कुठूनही कसंही मला जाऊ शकतो घरी. जातो आहे पुढे खरं, पण परत मला हे दाखवूशी वाटतं आहे. इतकं कन्फ्यूज होण्यासारखं येत नाही ते रस्ते. म्हणजे आपल्यासारख्या नवख्यांच्यासाठी म्हणतो आहे मी. इथल्या लोकांचं ठीक आहे, आणि मला आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली आहे, मला माहिती झालं आहे, त्यामुळे ठीक आहे. पण आपण जर या रस्त्याने असं चालत गेलो तर आपलं घर शोधण्यात आपल्याला, म्हणजे माझ्यासारख्यांना बरेच अडचणी येऊ शकतात सुरुवातीला. तुम्हाला थोडीफार कल्पना येईल असं मला वाटतं आहे. मी इतका गोल फिरून दाखवलं आहे तर सगळीकडे असंच असतं. केवळ हा एक पायवाटेचा चुकून असलेला मार्ग आहे, तो मला माहिती आहे म्हणून मी या रस्त्याने जातो आहे. खरं मेन रोड नाही आहे हा, पण नौका नक्कीच चुकू शकेल आपल्यासारखा. आणि म्हणजे चुकण्यासारखं एवढ्यासाठी म्हणतो आहे मी की हे नेबरहूड आहे फार मोठं आहे, बऱ्यापैकी मोठे आहे. आणि हे इकडे ह्या बाजूने आपण जाणार आहोत. समोरच्या बाजूने आपल्याला सूर्योदय दिसेल. मला आता इतकं घरातून निघण्यानंतर मला किती मिनटं लागलेत पाहता, 5:26 झालेले आहेत. अजून काय सूर्योदय झालेलं दिसत नाही आहे. आपण त्या पुढच्या चौकापर्यंत जाईपर्यंत पाहूयात काय कसं दिसतं आहे, ते दिसतो आहे की नाही दिसतो आहे व्यवस्थित ते पाहूयात. समोर 13 जुलै 5:33 झालेली आहेत. त्या समोरच्या घड्याळात मला दिसतं आहे. पण मी जी अपेक्षित केली होती लालिमा, ती लालिमा नाही आहे खरं. इनफॅक्ट जेव्हा ती लालिमा दिसते खूप चांगली दिसते, आणि नेमकं मला त्यावेळेला इथपर्यंत पोचायला उशीर होतो, किंवा उशीर झाला तर कधी ढग येतात त्यामुळे दिसत नाही आहे. आज तसं ढग दिसत नाही आहेत मला. आज बऱ्यापैकी आकाश निरभ्र आहे, पण जे मी अपेक्षित होती ही लालिमा ती काही समोर मला दिसत नाही आहे माझ्या नजरेसमोर. हे व्हिलेज ऑफ प्लेनफील्डमधनं मी चालतो आहे, पण नक्कीच नाही आहे. म्हणजे जे इतकी प्रसन्न होणारी ती लालिमा असते ना, अगदी विचारता सोय नाही. इनफॅक्ट आपल्याकडे पण सूर्योदय होतो, हाच सूर्योदय आपल्याकडे पण होतो, नाही असं त्या बाबतीत मला काय याचं नाही आहे. पण जी लालिमा मी अपेक्षित होती ती तर नक्कीच नाही आहे. अजून काय सूर्योदय झालेलं मला दिसत नाही आहे. ह्या झाडांच्या मागून कुठून तरी आपल्याला सूर्य वर आलेला दिसेल. मी थांबणार आहे आता थोडा वेळ इथे.
अगदी समोरून कुठून तरी आपल्याला सूर्य आलेला दिसेल, पण अजून सूर्योदयाची लक्षणं म्हणजे जी अपेक्षेली लालिमा जसं सारखं म्हणतो आहे मी तुम्हाला, ती काही दिसत नाही आहे अजूनही. एक्झॅक्टली इथून कुठून तरी सूर्य वर येण्याची व इथून सूर्योदय मला दिसू शकतो, पण अजून काय तशी मनमोहक अशी दृश्य मला दिसत नाही आहेत, लक्षणं दिसत नाही आहेत. मी इनफॅक्ट याच्या अगोदर बराच वेळा इथं पाहिलेलं आहे, पण काही वेळेला ढग असतात जसं मी सारखं म्हणतो आहे, तर कधी पाऊस पडत असतो. पण मी जसा अपेक्षेला होता, इनफॅक्ट जसं म्हणतो आहे मी की कन्याकुमारीचा मी सूर्योदय पाहिलेला आहे. त्यानंतर आत्ता आपण या ट्रिपमध्ये मी तुम्हाला आठवत असेल याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे ट्रॅव्हर्स सिटीमधनं. इतकं हॉरिबल सो सूर्योदय मला दिसलेला आहे खूप, आणि मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे इनफॅक्ट. खरं जवळजवळ 5:36 झालेत, पण अजूनही काही मी अपेक्षित असलेला सूर्योदय मला काही दिसू शकत नाही आहे. ही लालिमा पण इतकी जी आहे ती समोर आहे पहा, इतकी काय प्रसन्न करणारी मला वाटत नाही आहे. याचं कारण असं की सूर्योदय हा जनरली मी आमच्या घरातून दिसते लालिमा ना, तर मला पोचायला उशीर होतो कधी कधी. पण जे अपेक्षित लालिमा एवढ्यासाठी दिसत नाही म्हणण्याचं कारण मला एवढं असं वाटतं की आपल्याकडे आपण आहोत, आपला भारत देश आहे तो दक्षिण गोलार्धात आहे, आणि आपण जिथे आत्ता अमेरिकेत आहोत हा उत्तर गोलार्धात आहे. त्यामुळे असेल भौगोलिक कारण, मला असं नक्की सांगता येणार नाही आहे काय ते. बराच माझा पेशन्स आता संपत चालला आहे, मला माहिती नाही आहे. कारण जनरली माझ्या माहितीप्रमाणे मी ते जे पाहतो ना ते 5:10 5:15पर्यंत सूर्योदय होत असतो, आणि आता तर ऑलरेडी 25 मिनटं झालेली आहे जास्त. तर आपण पुढे जाऊयात. माझ्या मागून कुठून तरी सूर्योदय होतो. माझा पेशन्स आता संपला असं नाही म्हणू शकत मी, पण जे तुम्हाला मी दाखवा असं वाटलं होतं तसं काही दिसत नाही आहे. चला जाऊयात पुढे आपण. आता मी मॉर्निंग वॉकला पुढे जातो, कारण ऑलरेडी 5:39 वगैरे झाले आहेत आता. म्हणजे सूर्योदयाची वेळ झाली आहे की होऊन गेले मला नक्की नाही सांगता येणार, पण मी अपेक्षेला सूर्योदय तर दिसत नाही आहे. असं एक्झॅक्टली समोरून म्हणजे सेंटरपासनं मला अपेक्षित होता की सूर्य वर येईल म्हणून, पण अजून काय तशी लक्षणं दिसत नाही आहेत. आणि हो, गुड न्यूज पहा, आता थोडा मला त्या जी ट्रेन चालली असेल ना, त्या 2 मालगाडी चाललेली आहे त्याच्यामधनं मला सूर्योदय दिसायला लागला आहे. हे पहा, आता वर थोडा वर यायला लागला आहे. अगदी सेंटरला जर पाहिलं तुम्ही, आता सेंटरला पाहिलं तर इथून सूर्य वर येतो आहे, दिसतो आहे मला. पण जी लालिमा मी अपेक्षिली होती, जे सौंदर्य अपेक्षेलं होतं ते आता थोडं दिसायला लागलं आहे. आणि आत्ता मला माझ्या ओपन आईजनी किंवा नेकड आईजनी सूर्य उदय होताना दिसतो आहे. आता तुम्हालाही थोडंसं दिसत असेल पहा, एका झाडाच्या मागे सूर्य वर हळूहळू वर येताना दिसतो आहे. मला नेकेड आईने दिसतो आहे, कदाचित या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसणार नाही, थोड्या वेळात दिसू शकेल. आता तो सूर्य वर येत चालला आहे, आणि आता मला ओपनली दिसतं आहे. कदाचित तुम्हालाही आता व्यवस्थित दिसत असेल, व्यवस्थित इन द सीन थोडाफार दिसत असेल स्क्रीनवर, नाही असं नाही म्हणत मी, अगदी स्पष्ट अजून वर आलेला नाही आहे. पण जी लालिमा मी अपेक्षिली होती ती लालिमा नक्कीच नाही आहे. पण आपण आता सूर्य वर आल्यानंतर थोडं पाहूयात. अगदी माझ्या डोक्याच्या बरोबर वर तिथून सूर्य वर येणार आहे.
आणि हळूहळू तो प्रखर होत चालला आहे. हां, आणि आता अगदी क्लिअर दिसायला लागला आहे. पण मी ज्या अपेक्षेने खरं हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो किंवा केला आहे ते मला तुम्हाला दाखवता येणार नाही. कारण ही जी लालिमा असते, जी भुरळ पाडणारी असते, ती लालिमा काही नाही आहे. एक नॉर्मल सूर्योदय आहे असं वाटतं आहे. आणि आता किती तप्त झालेला आहे तो सूर्याचा गोळा. अगदी वर यायला लागला. आणि आता किती वाजले परत नंतर पाहू आपण. 5:45 झालेत. म्हणजे याचा अर्थ असा मी सूर्य थोडा उशिरा वर यायला लागला. जसं मी मे महिन्यापासून पाहतो आहे. आत्ता ऑगस्ट चालू आहे, जुलै चालू आहे. तर 5:15चं 5:45 वगैरे व्हायला लागलं सूर्योदय व्हायला. आणि असंच हे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत वाढत जाणार आहे. म्हणजे वेळ वाढत जाणार आहे असं मला म्हणायचं आहे. हां, आणि आता मी स्क्रीनवर दाखवतो आहे खरं, पण मी ओपन डोळ्याने पाहिलं तर मला ते तीव्र म्हणजे ओपन डोळ्याने पाहिलं तर तीव्र जाणवतो आहे, अतिशय तीव्र जाणवतो आहे. मी आत्ताच डायरेक्ट पाहू शकत नाही, इतका तीव्र झालेला आहे. काही क्षणात किंवा काही मिनटातच पूर्णपणे सूर्योदय झालेला दिसतो आहे आपल्याला अगदी. आणि आता मी फक्त एक 360 डिग्रीमध्ये तिथला व्ह्यू दाखवतो आणि हा माझा व्हिडिओ बंद करतो. पण मी सॅटिस्फाय नाही आहे खरं सांगायचं म्हणजे. जो मी अपेक्षेला सूर्योदय तुम्हाला दाखवूशी वाटलं तो, कारण जो अपेक्षेला होता तो इतका हरिबल भयानक म्हणजे सुंदर असतो ना की काय विचारता सोय नाही. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.